शंकर पाटील हे नाव उच्चारल्याबरोबर अनेकांच्या डोळ्यांपुढून त्यांच्या विविधरंगी विविधढंगी शेकडो कथांचा पट सरकू लागेल. सत्यकथा, मौज, मोहिनी, अंजली, किर्लोस्कर, साधना, शब्दरंजन आदी मासिकांतून 60च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथा गाजू लागल्या. पुढे त्या पुस्तक रूपानं प्रसिद्ध होऊ लागल्या. ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवताना त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा, इरसाल नमुने वाचकांच्या मनात घर करून राहिले. खेड्यातील मातीचा विशिष्ट सुवास त्यांच्या कथांना आहे. सुरुवातीच्या काळात पाटलांच्या करुणगंभीर कथा खूप गाजल्या. मात्र त्यात अडकून न पडता त्यांनी हास्यजनक कथाही लिहिल्या आणि त्या गाजत राहिल्या. हास्याची अनंत बीजं असणाऱ्या विविध जाणीवांतील गमतीदार विसंगती टिपणं हे पाटील यांचं खास वैशिष्ट्य. त्यातूनच नाटक, धिंड, हिशेब, नेमानेमी, मीटिंग अशा अनेक कथांनी वाचकांना हसवत ठेवलं. हास्यकथेचं बहुतांश यश तिच्या निवेदनात असतं. पाटलांना ही हातोटी साधली असल्याचं त्यांच्या प्रत्येक विनोदी कथेत आढळतं. अगदी सुरुवातीच्या काळातील म्हणजे 1956मध्ये सत्यकथेत प्रसिद्ध झालेली त्यांची नाटक ही कथा बघा. ही कथा म्हणजे खेड्यातील एका नाट्यप्रयोगाचं अक्षरशः झालेलं नाटक होय. एका नाट्यप्रयोगाचा बट्ट्याबोळ कसा होतो याचं दर्शन घडवणारी नाटक ही कथा गमतीदार सुखात्मिका आहे. नेमानेमी ही कथा तर एका प्रेताभोवती फिरणारी. पण गावातील एक एक नमुने पाटलांनी असे काही मांडले की कथेत जागोजागी हास्याची कारंजी फुटतात. तर हिशेब या कथेत पळून गेलेल्या आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी एक पती प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना ठायी ठायी घडणाऱ्या विनोदाचं दर्शन आहे. शेवटी पत्नीचा शोध लागल्यानंतर तिला आपल्यासोबत तो नेत नाही. त्यामागचा हिशेब जेव्हा तो मांडतो तेव्हा वाचकांना हसू आवरत नाही. माणसातल्या हिशेबी प्रवृत्तीचं पाटलांनी एक प्रकारे मिश्किल मांडणी करत दर्शन घडवलं आहे. त्यांच्या कथेतील प्रत्येक पात्र विनोदाचा विशिष्ट रंग आणि ढंग घेऊन अवतरतं. गदा या पाटलांच्या कथेतील डॉक्टर मिठारी, मास्तर या ठळक पात्रांबरोबरच भरमाप्पासारखं फुटकळ पात्रही कथेत महत्त्वाचं ठरून जातं. ते ठरतं पाटलांच्या प्रसंग बांधणीच्या हातोटीमुळेच. केवळ BA-MS असलेल्या डॉक्टर मिठारींचा दवाखाना एका गावात चांगला चालतो. आसपास स्पर्धा नाही हे मुख्य कारण. पण एके दिवशी MD आणि MS असे उच्च विद्याभूषित डॉक्टर्स तिथं येऊन मोठं हॉस्पिटल बांधण्याचं ठरवतात. हॉस्पिटल बांधलंही जातं, पण सर्व सोयी असून देखील लोक तिथं फिरकत नाहीत. त्यामुळे शेवटी कर्जाचा वाढता बोजा असह्य होऊन ही डॉक्टर मंडळीत गाशा गुंडाळतात आणि BA-MS असलेल्या डॉक्टर मिठारींचा दवाखाना मात्र पूर्वीपेक्षा आणखी जोरात चालू लागतो. ही सगळी परिस्थिती घडवून आणण्यासाठी मास्तर, भरमाप्पा वगैरे मंडळी ज्या काही युक्त्या लढवतात त्या वाचल्या की वाचकांना हसू आवरत नाही. ताजमहालमध्ये सरपंच ही पाटलांची अशीच एक विनोदी कथा. गावकऱ्यांच्या पैशांनी सरपंच जीवाची मुंबई करण्यासाठी काय काय हिकमती लढवतात आणि मुंबईसारख्या महानगरातील पंचतारांकित हॉटेलात सरपंच आणि त्यांच्यासोबतच्या मंडळींच्या बोलण्या चालण्याने ज्या काही गमती जमती घडतात त्या वाचकांना घटके घटकेला हसवतात. पाटील या ठिकाणी वाचकांना केवळ हसवण्याचं काम करत नाहीत, तर ग्रामपातळीपर्यंतही भ्रष्टाचाराचं लोण कसं पोचलंय याचं हसवता हसवता दर्शन घडवतात. धिंड ही पाटलांची कथा 1962 सालची. गावात एके दिवशी दारूबंदी जाहीर केली जाते. जो कोणी मद्यपान करून येईल त्याची गाढवावरून गावात धिंड काढायची असं ठरतं. एके दिवशी राऊ खोत या इस्मानं मद्यपान केल्याचं गावकऱ्यांना कळतं आणि मग मोठ्या उत्साहाने गावकरी राऊची गाढवावरून गावात धिंड काढायला निघतात. पण सुरुवातीचा उत्साह नंतर मावळतो, कारण गावातली एक एक गल्ली फिरून लोकांचे पाय दुखू लागतात. राऊ मात्र गाढवावर बसून मजेत फिरत असतो. दुपार झाल्यानंतर आता बस झाली धिंड असं गावकरी म्हणू लागतात तेव्हा राऊ खवळतो. धिंड पूर्ण झाल्याशिवाय कुणीही घरी जायचं नाही असं फरमानच तो सोडतो. मध्यरात्र उलटून जाईपर्यंत धिंड मग सुरूच राहते. बैलांचा विमा या कथेतही ग्रामीण भागातील इरसाल नमुने आपल्याला भेटतात. विमा उतरवल्यानंतर काही काळाने अपघात घडल्यानंतर वा संबंधिताचा मृत्यू झाल्यानंतर विम्याचे पैसे मिळणं क्रमप्राप्त असतं. पण सुरक्षेच्या या हेतूचा काही लोक गैरफायदाही घेत असतात. या वृत्तीवर पाटील बैलांचा विमा या कथेत मिश्किल शैलीत बोट ठेवतात. तर दरवेशी आणि अस्वल या कथेत आदर्श शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यावेळी व्यासपीठावर जमलेल्या वक्त्यांची विविध रूपंही मोठ्या मजेदारपणे वाचकांसमोर ठेवतात. या अर्क व्यक्तींमधील विसंगतीकडे अगदी चुरचुरीत भाषेत लक्ष वेधतात. खुश खरेदी या कथेमध्ये देखील अनेक इरसाल व्यक्तींचा भरणा आहे. बाबू शेलार, तवनाप्पा,
चंद्राबाई आणि सरपंच या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा. स्त्री आणि मालमत्ता मिळवण्यासाठी बाबू, तवनाप्पा आणि सरपंच परिस्थितीनुरूप कशी शक्कल लढवतात आणि त्यात शेवटी यश कुणाला मिळतं हे अत्यंत खुमासदारपणे चित्रित करणारी ही कथा. खमंग चुरचुरीत हास्याची फोडणी देणारे संवाद, ओघवती निवेदनशैली आणि आटोपशीरपणा ही शंकर पाटील यांच्या कथांची वैशिष्ट्य. वाचकांना कुठेही कंटाळा येणार नाही याची काळजी ते प्रत्येक कथेत घेत असत. निसर्ग आणि आसपासची परिस्थिती यांचंही चित्रण अगदी बारकाव्यासह त्यांच्या प्रत्येक कथेत असतं. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नाना तऱ्हेच्या माणसांच्या स्वभावांचं नेटकं वर्णन करताना पाटील हास्याचे तुषार उडवतात हा प्रत्ययही प्रत्येक कथा वाचताना येतो. तारफुलासारखी त्यांची कादंबरी गाजली. त्याचप्रमाणे भुजंग, वळीव, वेणा, ऊन, कणव, खड्डा, आभाळ अशा कित्येक करुणगंभीर कथांनीही वाचकांचं भावविश्व ढवळून काढलं. मात्र मिश्किल आणि तरेवाईक नमुन्यांनी भरलेल्या विविध व्यक्तिरेखांनी सजलेल्या त्यांच्या विनोदी, चुरचुरीत, खमंग कथा वाचकांनी अधिक डोक्यावर घेतल्या. मुद्दाम विनोदी कथा लिहिण्याचे कष्ट पाटलांना करावे लागल्याचं दिसत नाही. ख्यातनाम समीक्षक वाला कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे पाटलांच्या कथेत जे घडतं त्यात इतकी अगणित हास्यबीजं आहेत की ती फुलवण्यासाठी वेगळी खटपट करावी लागत नाही. जे घडतं ते प्रगट होत असतानाच ती हास्यबीजं आपोआप फुलतात. हाच खरा विनोद. पाटलांनी गावोगावी आपल्या कथाकथनाचे प्रयोग करून आपली कथा आणखी जनसामान्यांपर्यंत पोचवली. त्यांच्या या प्रयोगाला कथाप्रेमींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या कथाकथनांच्या ध्वनिफितीही निघाल्या. सर्वसामान्य वाचकांबरोबरच समीक्षकांनाही शंकर पाटील यांच्या आगळ्या विनोद शैलीनं भुरळ घातली होती हेच यातून दिसतं. मराठी साहित्यात अनेक साहित्यिकांनी विनोदाची दिंडी वाचकांपर्यंत नेण्यात आनंद मानला. अशा मानाच्या वारकऱ्यांमध्ये शंकर पाटील यांचं नाव वर्षानुवर्ष अभिमानानं घेतलं जाईल यात शंका नाही.